95% पोरांना कोडिंगच येत नाही आहे. आय-टी जॉबसाठी ते रेडीच नाही आहे. हे मी नाही सांगत आहे. कालच मी न्यूज बघितली. जे पास आउट होतात ना कॉलेजमधून पोरं, इंजिनिअरिंग असेल, 4 वर्षाचं बी-टेक असेल, बी-सी असेल, एम-सी काही असू द्या. पास आउट होत आहेत आणि सर्व्हे असा सांगतोय, की त्यांना कोडिंग अजिबात येत नाही. आलं तरी बेसिक कोडिंग येते, बेसिक. आणि ते पोरं जॉबसाठी रेडी नाही आहेत असं सांगितलं जातंय. मला सांगा, अहो रेडी तरी कशी होतील? आय-टी जॉबसाठी रेडी होण्यासाठी इंडस्ट्री लेव्हलचं नॉलेज गरजेचं आहे. प्रोजेक्ट्स गरजेचे आहेत. रिझ्यूम प्रिपरेशन गरजेचं आहे. मॉक इंटरव्ह्यू खूप सारे देणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किल गरजेचं आहे. पण हे नाहीयेच. आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये या गोष्टी जर इन्क्लूड केल्या ना कॉलेजच्या सिलेबसला, अहो पोरं धडा आय-टी जॉबमध्ये घुसतील की हो. त्यांना का गरज पडेल कॉलेजचं एज्युकेशन करा, त्याला लाखोची फीस भरा, मग पुढं कोर्सेस करा, मग कोर्सेसमध्ये लाखोची फीस भरा. ही गरज एज्युकेशन सिस्टम आपल्याला पाडून देते. आता लाखो पोरं तुम्ही बघताय, मी बघतोय, कॉलेज करतायत, पण कॉलेज पास आउट झाल्यानंतर त्यांना सिंपल जर विचारलं ना, जावा काय? त्यांना प्रोग्रामिंग लँग्वेज व्यतिरिक्त काहीच माहीत नाही. मग मला सांगा, ज्या वयामध्ये घरचे एक्सपेक्ट करतात, की बाबा आता याचं वय 22-23 झालंय, आता हा जॉब करेल, काहीतरी आपल्याला मदत करेल. अशा अपेक्षा असतात घरच्यांच्या. पण मित्रांनो, तिथं मात्र त्याची ॲक्चुअल करिअरची सुरुवात होते. कुठं? कॉलेज झाल्यावर. हे मी स्वतः फेस केलंय. बट नाऊ वी हॅव सोशल मीडिया, राइट? वी नीड टू टॉक अबाउट धिस. किंवा कुठेतरी बदललं पाहिजे. कारण कॉलेज करा, 3 वर्षाचं कॉलेज करा, पण काही जण एम-सी-ए, एम-टेक, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. त्यात 25-26 निघून जातो. मग मला सांगा, कधी जॉब लागणार आणि कधी काय होणार? काही पोरं तर 2 टायर कॉलेज, 3 टायर कॉलेजमधून येतात, जिथं म्हणजे शब्द नाहीत बोलायला. या लेव्हलचं एज्युकेशन त्यांना दिलं जातंय, जे की काहीच गरजेचं नाहीये. मला तर काही पोरं म्हणली, "सर काय सांगायचंय? थिअरॉटिकल एवढं म्हणजे आम्हाला लिहायला खूप दिलं जातं. असाइनमेंट्स घे म्हणून असतात." पण मला नाही वाटत, की त्याचा फायदा पुढं आहे. मी सुद्धा खूप सारे असाइनमेंट केले. मी सुद्धा खूप सारे थिअरॉटिकल कॉन्सेप्ट क्लिअर केल्या. पण त्याचा मी 1% फायदा म्हणेल. 99% मध्ये त्या गोष्टी रिअल टाईममध्ये नाहीये पोरांनो. आय-टी जॉबमध्ये ते काहीच नाहीये. त्यामुळं बघा एज्युकेशन सिस्टम बदलेल, कधी बदलेल मला पण माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र आपण स्वतः बदलू शकतो, ती म्हणजे आपण स्वतः आपल्यालाच पाय हलवावे लागतील राव. आपल्याला पाण्यात ढकललंय, बघ तुझी तू कशी काशी करायची तशी कर. आपल्याला पाय हलवावे लागणार आहेत. स्वतः खूप साऱ्या गोष्टी करा. स्वतःहून स्किल्स घ्या. स्वतःहून ज्या मी गोष्टी सांगत आहे किंवा कुठलीही प्रोग्रामिंग असेल त्याच्या इन डेप्थमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. स्वतःचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होतो कम्युनिकेशन आल्यानंतर. नॉलेज जेवढं जास्त घेता येईल तेवढं तुम्हाला घ्यावं लागणार आहे. मगच तुम्ही सर्व्हाईव्ह कराल यार. नाहीतर हे कॉम्पिटिशन एवढं का वाढत चाललंय? त्याचं रिझनच हे आहे. ते कॉलेजमधून पोरं पास आउट होतात. पास आउट झाल्यानंतर त्यांना कसलीच आयडिया नाही राव. कसा आय-टी जॉब घ्यायचा आणि काय करायचं असतं? आय-टी जॉब असतो का हे पण माहीत नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे हे वर्ल्ड आपण म्हणतोय आणि ज्याच्यामध्ये आय-टी जॉबची जी फील्ड आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे दिवसेंदिवस, राईट? एआय हळू-हळू इंटिग्रेट होत चालला आहे. पण पोरांनाही माहीत नाही आहे. कॉलेजची पोरं पास आउट झाल्यानंतर ह्यांना ह्या गोष्टीचं काहीच माहीत नाही हो, काहीच माहीत नाही. इव्हन आम्ही पास आउट झालो. आम्हाला सुद्धा काही आयडिया नव्हती. लिटरली. द रिस्पॉन्सिबिलिटीज, एज्युकेशन सिस्टम. पण कुठेतरी आपण स्वतःहूनच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचं आहे. आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. सो वी नीड टू डू दॅट ब्रदर. ओके. त्यामुळं तू पण या फेजमधून चाललाच असेल ना. असं नाही की तू काय कुठं स्वर्गात राहतो. इथंच राहतो ना. सगळं आम्ही जे फेस केलंय तेच तूच करतोय, बरोबर आहे. पण याचं सोल्युशन काय? आपण बोलून बघायचं. बघू. चेंजेस झाले तर झाले. होतच आहे चेंजेस. हळू होतील अशी अपेक्षा आहे आपली. बघू. पण आपण मात्र सुधारलं पाहिजे. आपण मात्र स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. कम्युनिकेशन असेल, नॉलेज असेल कुठल्याही गोष्टीचं भाई घेत राहा दिवसेंदिवस. स्किल्स जेवढे तुमच्याकडे असतील, तेवढी मार्केटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू असेल आणि आय-टी जॉब घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला नॉलेजेस इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं, की भाऊ कॉलेजला दोष देऊन, एज्युकेशन सिस्टमला दोष देऊन, दोष तर देणारच यार, म्हणजे दोष तर द्यावाच लागेल. पण दोष देऊन जर आपण शांत बसलो, आपण काहीच नाही केलं, कॉलेजमुळंच झालं, त्यांनी मला शिकवलंच नाही म्हणून झालं, असं म्हणून नाही चालत आहे. कारण तुझ्या घरचे हे ऐकणार नाही आहेत.
ते म्हणतील आम्ही तर पैसे द्यायचं काम केलं गेला का? आता शिकायचं काम, काय शिकायचं, कसं ते तुझ्या हातात आहे. घरचे अडाणी आहेत भाऊ. त्यांना काय माहिती आहे, की भाई तू कॉलेजला जातो तिथं काय शिकतो, काय शिकवलं जातं, काय असतो आय-टी जॉब. त्यांना फक्त हे माहीत आहे, की बाबा आमच्या उतारवयामध्ये तू आमचा आधार बनला पाहिजे. मग तो कसा बनतो, काय बनतो, काय शिकतो, दे डोंट केअर अबाउट दॅट. हे कळतंय तुला? त्याच्यामुळं भाई आपल्यालाच हातपाय हलवावे लागणार आहेत. त्यामुळं हलव सगळ्या गोष्टी स्वतःहून ट्राय कर, स्किल्स घे, अपडेटमध्ये राहा. नवीन-नवीन गोष्टी दररोज बघ. दररोज 1% बेटर व्हायचं आपल्याला. जास्त मदत नाही आहे. दररोज 1% आणि छोट्या-छोट्या गोष्टी करत राहा. डायरेक्टच मोठ्या गोष्टीला हात घालू नको. दररोज छोटी-छोटी गोष्ट. अरे दररोज एकच प्रोग्राम सोडव ना. दररोज एकच कॉन्सेप्ट क्लिअर कर ना. हळू-हळू, हळू-हळू सगळ्या गोष्टी तुझ्या एक काही लिमिटेड पिरियडमध्ये होऊन जातील आणि तुझा असणारा ड्रीम जॉब तुझ्या हातामध्ये असेल. ओके. हा व्हिडिओ शेअर कर तुझ्या त्या मित्राला जो या कॉलेज एज्युकेशन सिस्टममध्ये गुरफटला आहे आणि त्याला वाटतंय की कॉलेज झालं की मी दोष कॉलेजला देईल. कॉलेजनं काय शिकवलंय मला? एज्युकेशन सिस्टमनं काय शिकवलंय मला? नाही, 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 नाही. सगळा दोष मित्रा तुला देण्यात येईल जर तू स्वतःला बदललं नाहीस तर. लक्षात ठेव. फॉलो कर मला इथं पण Instagramला पण आधी आणि जावा. कारण आपण या प्रकारचंच नॉलेज देतो पोरांना अवेअर करायचं काम करतो. जय जिजाऊ जय शिवराय.